आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झाले व तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी प्रतिष्ठान आणि आपला मावळा यांच्या वतीने महाआरोग्य यज्ञ सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। भव्य मोफत आरोग्य शिबिर या कार्यक्रमासाठी खास करून ज्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली असे कोविडच्या कालखंडामध्ये ज्यांनी आपल्या राज्याला सुरक्षित ठेवण्याचं काम केलं, आपल्या मातेचं छत्र हरपल्यानंतर सुद्धा तिसऱ्या दिवशी माझ्या गोरगरिबांचा आधार म्हणून प्रत्येकाला जीवनदान देण्याचं काम केलं असे आदरणीय आमचे नेते टोपे साहेब इतक्या व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी आलेले आहेत। आज त्यांच्या मतदारसंघामध्ये बरेच कार्यक्रम आहे, 100-150 लग्न आहेत, पण त्यांना मी सांगितलं साहेब कुठल्या परिस्थितीत तुम्हाला यावं लागेल, कारण तुमचा पायगुण या भागात लागल्यानंतर निश्चित ह्या आरोग्य यज्ञाचा माझ्या सर्वसामान्य लोकांना फायदा होईल। कारण ज्यावेळेस टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी कर्जूल आले, या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं, त्या आरोग्य मंदिराचा शुभारंभसुद्धा आदरणीय टोपे साहेबांच्या शुभ हस्ते झाला आणि त्याच आरोग्य मंदिराच्या माध्यमातून आपण 33,000 लोकांना जीवनदान देण्याचं काम केलं असे आदरणीय टोपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार अशा टाळ्या वाजवा। दुसरे, संसदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या मतदारसंघाची आपल्या राज्याची बाजू मांडणारे आमचे मार्गदर्शक, ज्या वेळेस मला एखाद्या प्रश्नावर बोलायचं असतं त्यावेळेस भगरे सरांपाशी जाऊन बसायचं, कारण ते सर आहेत, पेशाने शिक्षक असल्यामुळं त्यांचा प्रत्येक विषयावर अभ्यास असतो आणि आमच्या ना अभ्यासाची कधी गाठ नाही, पण काहीतरी मांडायचं आहे, आता बोलायचं म्हणलं भगरे सर असं असं बोलायचं, जरा पॉईंट 2-4 पॉईंट लिहून द्यावं, भगरे सर लगेच पॉईंट लिहून देतात, बघा आता पण लिहितात, त्यांचं हस्ताक्षर म्हणजे इतकं भारी, म्हणजे इथं एकाचं पण हस्ताक्षर नसन असे आमचे मार्गदर्शक माझे संसदेतले मार्गदर्शक आहेत। कारण तुम्ही बघा मी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस भगरे सर शेजारी बसलेले असतात, कारण माझं एखादा पॉईंट राहिला की ते मला बरोबर चिठ्ठी लिहून देतात, हे बोल का हो सर, ते सुद्धा इतक्या लांबून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा या ठिकाणी टाळ्या वाजवा। दुसरे, ससून हॉस्पिटलमध्ये एक कार्यतत्पर म्हणून ज्या अधिकाऱ्याकडे पाहतो, ज्या डॉक्टरांकडे पाहतो, ते आदरणीय जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहे। टोपे साहेब सगळ्यात जास्त ससून हॉस्पिटलचा जरा कुणी फायदा घेतला असेल ना, ते आम्ही फायदा घेतला आणि ते जाधव साहेबांच्या माध्यमातून। काल परवा मी रात्री 2:30 वाजता एक फोन केला, त्यांना सांगितलं आमच्या बाळनाथ गडावरले महाराज हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि डीच्या ॲडमिट करून घ्या ना, तुम्ही फोन करा। 2:30 वाजता त्यांनी त्यांच्या यंत्रणेला सांगितलं आणि त्या महाराजांना ॲडमिट करून घेतलं। म्हणजे इतका कार्य तत्पर असा जर अधिकारी, असा जर डॉक्टर असेल तर निश्चित आपल्या सरकारी हॉस्पिटलकडे पाहण्याचा लोकांचा कधीकधी आपण म्हणतो सरकारी हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळत नाही, पण त्यासाठी ससून हॉस्पिटल हे अपवाद आहे, कारण ससून हॉस्पिटलमध्ये इतक्याच चांगल्या पद्धतीने उपचार आमच्या जाधव डॉक्टरांच्या माध्यमातून मिळत असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात या ठिकाणी टाळ्या वाजवा। दुसरे, ज्यांनी या मतदारसंघामध्ये गेले 4 दिवसापासून आपल्या तरुणांना उद्योग व्यावसायिक मार्गदर्शन घडवण्याचं काम केलं असे डॉक्टर राहणे, डॉक्टर आशिष शिंदे, डॉक्टर अश्विनी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा। टोपे साहेब, आम्ही दिल्लीला ज्यावेळेस उद्योगमंत्री आणि संदीप पोखरकर म्हणून आपले उद्योगमंत्र्याचे OSD आणि राणे सर आणि शिंदे सर आम्ही बसलो, त्यांना मी सांगितलं की आम्ही राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना सरपंच करू शकतो, पंचायत समिती सदस्य करू शकतो, जिल्हा परिषद सदस्य करू शकतो, नगराध्यक्ष करू शकतो, नगरसेवक करू शकतो, पण आम्ही तर आमदार करू शकत नाही, खासदार करू शकत नाही। पण तो एखादा कार्यकर्ता निवडून आल्यानंतर 5 वर्षांमध्ये त्या आविर्भावात राहतो आणि कुठं गावातला भंडारा असो, कुठे गावातली गणपतीची पावती असो, नवरात्राची पावती असो, अशा कार्यक्रमात त्या ठिकाणी व्यस्त राहतो आणि आर्थिक खचून जातो।
पण 5 वर्षांनी ते राजकीय कवच निघून गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की अरे खऱ्या अर्थाने आपण अडचणीत आलो, आपण काहीतरी करायला पाहिजे होतं, पण त्या वेळेस वेळ हातातून गेलेली असती. त्याला जर आपण आर्थिक कार्यकर्त्याला जोड दिली तर तो कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीने राजकारण करू शकतो. आता आपण नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या, महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका पाहिल्या. त्या निवडणुका वेगवेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी गेलेल्या आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मला माझा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, म्हणून तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये या, त्यांना मार्गदर्शन करा. 1 वर्ष लागतं या सगळ्या नोंदणी करून त्याचा नंबर लागायला, पण त्यांनी 8 दिवसामध्ये आम्हाला हे सेशन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. आणि आज महिला जागतिक दिन आहे. त्या महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने या आमच्या डॉक्टर अश्विनीताई शिंदे ह्या CA संचालिका आपल्या त्या उद्योग महामंडळाच्या, त्यांना मी काल परवा चर्चा करत असताना सांगितलं की आपला कार्यक्रम हा महिला दिनाच्या दिवशी येतो, तर आपण महिलांसाठी काय करू शकता. तर त्यांनी सांगितलं की आपण महिलांचे मार्गदर्शन शिबिर करू. आणि नुसतं शिबिर करून नाही, येणाऱ्या वर्षामध्ये आपण त्यांनी हा पण शब्द दिला की येणाऱ्या वर्षामध्ये आपण कमीत कमी या भागातील, या मतदारसंघातील 25,000 महिलांना स्वतः सक्षम बनवण्याचं काम या माध्यमातून करणार आहे. ही या ठिकाणी घोषणा म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर महिला ही कुटुंब प्रमुख झाली पाहिजे, ही महिला ही डिपेंडंट नाही राहिली पाहिजे. त्याच पद्धतीने आपण अपंगांच्या बाबतीत सुद्धा आमच्या अपंग बांधवांना स्वतःच्या पाया उभा राहण्यासाठी त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं आज आपण या ठिकाणी आलेलं आहे. खऱ्या अर्थाने असे चांगल्या ताकदीचे माणसं आपल्याला उपलब्ध झाले, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जो कोविडचा कालखंड आपण पाहिला, त्या कोविडच्या कालखंडामध्ये अनेक आमच्या रुग्णसेवकांनी आम्हाला त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून मदत केली. काही नर्स असतील, काही डॉक्टर मंडळी असतील. तुमच्या बाजूला बसलेले आमचे लोंढे डॉक्टर म्हणून आहेत, लोंढे डॉक्टर माझ्याबरोबर डॉक्टर उभा राहा ना, टोपे साहेब माझ्याबरोबर 24 तास हा माणूस कोविड सेंटरमध्ये रुग्णांची जीवन त्या ठिकाणी वाचवण्यासाठी उभा होता. अशा अनेक डॉक्टर मंडळी त्या ठिकाणी आमच्याबरोबर होते. त्यांचासुद्धा आज या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. ते सुद्धा या ठिकाणी आलेले, पण वेळेच्या अभावी आता तुमच्या उपस्थितीमध्ये सत्कार घेऊ शकत नाही, पण कारण तुमचा पण टायमिंग महत्त्वाचा आहे. नंतर त्यांचासुद्धा सत्कार त्या ठिकाणी केला जाणार आहे. आजचा दिवस हा महिला जागतिक दिवस आणि त्याच निमित्ताने आपण आरोग्य शिबिर, हे सगळं त्रिवेणी संगम जुळून आलेलं आहे. आदरणीय पवारसाहेबांचा 60 वर्षाचे संसदीय कारकीर्द, आदरणीय दादा या राज्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी लोकांना त्या ठिकाणी काहीतरी दिलं पाहिजे ह्या भावनेतून काम करणारा एवढा झपाटलेला नेता आम्ही एकदम जवळून पाहिला. तो आज नेता आपल्यात नाही, पण नेत्याला प्रेरित असं आपण काम केलं पाहिजे आणि ह्या भावनेतून आपण हे सगळं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये अनेक हॉस्पिटलचे डॉक्टर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. 250 ते 300 डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा या ठिकाणी सांगतो. आणि आमचा कायम 1-2 गोष्टीसाठी सगळ्यात जास्त महत्त्व असतं, एज्युकेशन आणि हेल्थसाठी. संदीपराव, एज्युकेशन हेल्थ 2 गोष्टी अशा आहे, करू बघू नाही, तात्काळ त्याला मदत केली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही या मतदारसंघामध्ये तुम्ही आरोग्यमंत्री असताना आमचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दर्जा दिलेला होता. नियमात नव्हतं तरी नियमात तुम्ही बसून दिलं, पण नंतरच्या कालखंडामध्ये सत्तांतर झाल्यामुळं काही अडचणी आल्या, पण ते सुद्धा लवकरात लवकर पुन्हा एकदा आपण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. त्यामुळं अतिशय कार्यतत्पर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला मदत करण्याचं काम टोपेसाहेब त्या ठिकाणी करत होते आरोग्यमंत्री असताना. मी तर आता येताना सांगितलं की आत्तापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये इतका कार्यतत्पर असा आरोग्यमंत्री मी तरी कधी पाहिला नाही आणि तुम्हीसुद्धा पाहिला नसेल. म्हणजे पहा ना, आपल्या घरात दुःख झाल्यानंतर, आपल्या आईचं निधन झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी प्रत्येकाला मदत करण्याचं काम करणारे असे अतिशय कार्यतत्पर असणारे टोपे साहेब, अशा माणसांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो, हे सुद्धा आपल्याला भाग्य आहे. मागच्या 5 वर्षामध्ये मी आमदार असताना त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. कधी एखादं पत्र दिलं आणि टोपे साहेबांनी कधी पत्रसुद्धा नाही वाचलं की लगेच काम करून टाका, इतका पॉझिटिव्ह एनर्जी असणारा माणूस.
म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आम्हाला सुद्धा हत्तीचं बळ आल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं. असे माणसं आपल्याला लाभलेले, त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित आरोग्याचा रथ आपण पुढं घेऊन जाऊ. मी आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये एक ॲम्ब्युलन्स घेतली, एक 65 लाख रुपयाची ॲम्ब्युलन्स घेतली साहेब. त्यामध्ये डोळे तपासण्याची मशीन आहे आणि ECG मशीन आहे, डोळे तपासायचे लगेच चष्मा द्यायचा. आम्ही टार्गेट ठरवलेलं आहे. आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस 12/12ला असतो. त्या दिवशी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की 1 वर्षामध्ये 1 लाख लोकांना चष्मे वाटप करणार आहे आम्ही. त्यामध्ये मधल्या काळात आम्ही 12 दिवस कॅम्प घेतला, 8 दिवस कॅम्प घेतला. 8 दिवसामध्ये 12,000 लोकांना चष्मे वाटप केली आणि 2200 लोकांचं मोतीबिंदू ऑपरेशन झालं. आम्ही पुण्याला देसाई हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन त्या ठिकाणी करून आणत असतो. म्हणजे मधल्या काळात आम्ही एक 6 महिन्यापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचा कॅम्प घेतला. त्यामध्ये एक 300 महिला डिटेक्ट झाल्या आणि 300 महिलांना त्या ठिकाणी उपचार देऊन त्या परत व्यवस्थित झालेल्या आहे. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असो, रक्तदान शिबिर असो, असे वेगवेगळे कॅम्प आम्ही नेहमी या मतदारसंघामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो. नॅचरोपॅथीचे इथं डॉक्टर काय आलेले, नॅचरोपॅथीच्या माध्यमातून साहेब आपण त्या कोविडच्या कालखंडामध्ये कमीत कमी 5,000 लोक वाचवले असतील. कुठे नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहे का? देशपांडे डॉक्टर आणि आपले कुलकर्णी डॉक्टर कुठे, त्यांनी चालू केलं. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आपले सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांच्या मतदारसंघातलं एक पेशंट होतं. त्याला BP होतं, शुगर होतं, बायपास झालेलं होतं, सगळे आजार होते. कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये आणलं ते पेशंट आणि त्या पेशंटला आपण नॅचरोपॅथीने नीट केलं. त्याला 12 दिवस जेवण नाही दिलं, पण त्याला 12 दिवस नारळ पाणी दिलं, मोसंबीचा ज्यूस दिला आणि टेम्परेचर आल्यानंतर त्याला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर अंगावर ठेवून ओल्या अंगाने त्याचे अंग पुसून त्याचं टेम्परेचर घालवलं. अशा सुद्धा पद्धतीने आपण काही लोक त्या ठिकाणी नीट केले होते. काही 22 स्कोर होता. नॅचरोपॅथी असो, आयुर्वेद असो, सगळ्या पद्धतीने आमचं ध्येय एकच असतं की माणूस वाचायला पाहिजे. त्या काळात तर मला एखादा म्हणला असताना अजून काही एखादं वेगळं औषध द्यायचं तरी म्हणलं असं द्या एखादं बुच्चान भर, पण याला नीट करा. सगळ्यात शेवट माणूस वाचणं महत्त्वाचं असतं. एवढं अशा त्या कालखंडामध्ये आम्ही या सगळ्या मंडळी या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्या आलेल्या रुग्णांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण आल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने आपली तपासणी करा. तुम्हाला इथं कुठला आजार डिटेक्ट झाला तर त्या सर्व आजारांचं व्यवस्थित कसं निराकरण करायची त्याची जबाबदारी आमची असेल, ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो.